शेवग्याच्या शेंगा म्हटलं की जेवढ्या चविष्ट तेवढ्याच पौष्टिक सुद्धा. तर चला मग आज आपण याच पौष्टिक अशा शेवग्याच्या शेंगांची एकदम वेगळ्या पद्धतीने तयार केलेली रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. वेगळा मसाला तयार करून केलेली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवण्यासाठी येथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. शेंगा मी स्वच्छ निवडून घेतल्या आहेत. आता आपण या शेंगा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आता आपण या शेंगा शिजण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून कढईवर झाकण ठेवून या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. आता जोपर्यंत आपल्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या व 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ व आता आपण या कांद्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. एक मिनिटानंतर आता आपल्या कांद्याला छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण यामध्ये एक छोटी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहोत. त्याचसोबत 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 वेलची, 1 मसाला वेलची, 2 लवंग व 2 मिऱ्या टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व मसाले 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेऊ. मसाले 1 मिनिट तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घेणार आहोत. व त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ टाकून घेणार आहोत. तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. एक मिनिटानंतर आता आपले मसाले छान असे भाजले गेले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे सर्व मसाले थंड करून घेऊ व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो व त्याचसोबत कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. आता आपला मसाला बनवून तयार आहे. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व बनवून घेतलेला मसाला टाकून घेऊ. संपूर्ण मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी शेवग्याच्या शेंगांची भाजी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर व त्याचसोबत 2 टेबलस्पून घरगुती गरम मसाला टाकून घेऊ. त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. शेंगा शिजवताना आपण मिठाचा वापर केला आहे म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. सर्व मसाले व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात किंवा त्याऐवजी तुम्ही एव्हरेस्टच्या मटण मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले गेले आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहोत.
शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या कढईवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ। 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकतात आता आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी छान अशी उकळली गेली आहे। आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ। गरमागरम अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे। गरम गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम अशी लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।